झाली आहे माझी भाजी साफ करून. तर बघा ह्या पद्धतीने भाजी साफ करून घ्यायची. चला तर आता ही भाजी धुवून ह्याच्यात मला तीळ आणि शेंगदाणे मिक्स करायचे आहेत. तर ती पण बघू शकताय तुम्ही. चला आता भाजी मी फोडणीला टाकणार आहे. भाजी आपल्या रोजच्याच पद्धतीने बनवायची, फक्त साहित्य ही घ्यायची आपली. काय काय लागतात काय काय नाही. तुम्ही पण कशी बनवताय तुम्ही पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी दोघांचीच भाजी म्हणून दोघांपुरतीच बनवणार आहे. तुम्ही पण बनवा. व्हिडिओ पाहायला विसरू नका. कुठपर्यंत व्हिडिओ पोहोचतोय ते पण सांगा, तुमच्या गावाचं नाव वगैरे. तर मी ह्याच्यातलं साहित्य ठेवलेलं आहे बाकीचं. काय यूट्यूब फॅमिली, भोगीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर बघू शकताय मी आज इथं काय काय घेतलेलं. आज सण आहे आपला, म्हणजे भोगी आहे. तर भोगीला मी साहित्य काय काय घेतलेलं आहे तर बघू शकताय. ही वालाच्या शेंगा येतात, मी नंतर ह्याचा मान असतोय. आणि ही तो तुम्हाला माहीतच असणार आहे, आपले घाटे इथं हरभरे. तर इथं मी वाटाणा घेतलाय, इथं ऊस घेतलाय, हो इथं पेरू या, ही बोरं इथं. आणि हे जे तुम्हाला दाखवायचं ही आमच्या बिब्या असतात त्या बिब्यांची फुलं इथं. आणि ही बटाटे येतं, गाजर आहे, आणि इथं वांगे येतं. जेवढं आपण वंशाला सामान यूज करतो तेवढंच सामान आपल्याला भोगीला यूज करायचं असतं. तर आज मी ते घेतलेलं आहे. तर आता अजून 2 वस्तू ह्याला बाकी येतात, तीळ आणि शेंगदाणे. तर ही वस्तू मला आधी साफ करायची आता, आणि नंतर ती त्याच्यामध्ये ही वस्तू धुवून घेऊन त्यामध्ये तीळ आणि शेंगदाणे यूज करणार आहे. तर कशात तुम्ही सर्वजण मस्तच असणार आहेत, मस्तच राहा. आणि संक्रांतीच्या सर्व भावा बहिणींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कसे ते सर्वजण कमेंटमध्ये पण सांगा. आम्ही पण मजात आहे, तर तुमच्या आशीर्वादाने तुम्ही पण मस्तच राहा. तर मी ही साफ करून घेत आहे, आणि भाजी बनवताना ती पण तुम्हाला दाखवणार आहे. कशी भाजी बनवायची ह्याची, कशा पद्धतीने भाजी आपण बनवत असतो ही पण तुम्हाला मी दाखवणारच आहे. तर असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. बघत राहा. लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता ही तयारी आपली आज स्त्रियांचे. खरं तर आजचा उद्याचा दिवस खरंच महत्त्वाचा असतो बायांचा, आणि माझा पण महत्त्वाचाच आहे. म्हणजे एकदम खास म्हणजे आयुष्यातला दिवस म्हणजे संक्रांतीचे. चला तर आता तयारीला लागत आहे. मी घेत आहे मी घाटे वगैरे साफ करून. आणि ही भाजी साफ कशी करायची हे पण तुम्हाला बघायला भेटणार आहे. ही वालाची शेंगा मोडत नाही, तर वालाच्या शेंगा अखंड टाकायच्या असतात, तुकडे करायचे नाही. त्याच टाईपने मी पण ह्या वेळेस मी काय करणार आहे, तुकडे करून टाकणार आहे. का तर वाला शेंग एकदम सवती म्हणलं तर छोटी नाही आहे, ही बडी शेंग आहे, म्हणजे एकदम मोठी आहे. तर ती आपल्याला भाजीच्या पळीत घ्यायला मोठी वाटते, म्हणून आपण काय करणार आहे, ह्याचे 2 तुकडे करणार आहे, जास्त नाही करणार. अर्धी अर्धी करून टाकणार आहे मी. चला मी आता तयारी लागत आहे, भाजी साफ करायला घेत आहे. नमस्कार यूट्यूब फॅमिली. बघा आता